नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज फिटिंग करताना काय प्रॉब्लेम येतात, त्याचबरोबर फिटिंगची रेषा सरळ येण्यासाठी कोणती मापे परफेक्ट टाकायची असतात हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. तर फिटिंग करताना सुरुवातीला मागचा भाग त्याचबरोबर पुढचा भाग कमी जास्त होऊ शकतो. कटिंगमध्ये आपल्याकडून एक्स्ट्रा वाढू शकतं किंवा कमी पडू शकतं. अशा वेळेला आपण फिटिंगची मापं कशी टाकायची ते पाहूया. बॅक पार्ट घेतलेला आहे, त्याचा मध्य काढलेला आहे, तिथे खडूने मार्किंग करून घेतलेला आहे. त्याचबरोबर पुढचा भाग घेतला. पुढचा भाग घ्यायचा. आईपट्टी आहे ना, आईपट्टी ज्या साईडला आपल्याला जोडलेली आहे तिथून पुढे एक्स्ट्रा जेवढी पट्टी जोडली नाही तेवढं एक्स्ट्रा पुढे सोडायचं आहे. बघू शकता अर्धा इंच पुढे सोडलेलं आहे. तिथून पुढे पकडायचं कडेपर्यंत. पाहू शकता याप्रमाणे तिथून टिप मारायला सुरुवात करायची. सरळ अशी आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची. तर पाहू शकता बॅकपार्ट जास्त आहे तर तेवढा पुढे शिल्लक राहिलेला आहे, तेवढा आपल्याला कट करून टाकायचं. कोपऱ्यामध्ये पकडायचं, त्याचबरोबरती शोल्डरला पकडायचं. ही शोल्डरला पकडल्यानंतर ही जी शोल्डरची आणि खालची कोपऱ्यातली जी टोकाची जी रेषा आहे ना, ती सरळ अशी ताणली की सरळ आली पाहिजे. जर इथे काखेमध्ये किंवा बाहीमध्ये जर एक्स्ट्रा कपडा असेल, समजा बाही जास्त असेल किंवा मुंड्यातला भाग कमी जास्त असेल तर तिथेसुद्धा आपल्या झोळ येऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदा ही जी रेषा आहे ना ती व्यवस्थित ताणून पकडायची. ब्लाऊजच्या कपड्याची ताणून पकडल्यानंतर ही रेषा जर सरळ आली तरच आपली ब्लाऊज फिटिंग परफेक्ट येणार आहे. तर पाहू शकता या पद्धतीने शोल्डर आणि खालचं जे कमरेकडचं टोक आहे ना ते पकडून आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं. आपल्या समजा पुढचा भाग जास्त असेल ना तर इथे आपल्याला कमी जास्त करावं लागतं. तर याप्रमाणे बघा, शोल्डर आणि खालचं जे कमरेकडचं जे काही टोक आहे ते व्यवस्थित असं आलेलं आहे आपल्या. तर या पद्धतीने आपण सरळ टिप मारून घ्यायची आहे. मी फिटिंगची मापं टाकलेली नाही, तर फिटिंगची मापं कोणती टाकायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कमरेचं माप टाकायचं परफेक्ट, त्यानंतर छातीचं माप, त्याचबरोबर मुंड्याचं माप. मुंडा जास्त जर तुम्ही धरला तर काखेमध्ये ब्लाऊज टाईट बसतो आणि मुंडा लूज ठेवला तर काखेमध्ये फुगा येतो. तर ही 2 मुख्य कारणं आहेत मुंडा कमी जास्त होण्याची. आणि मुंडा जरी टाईट झाला ना तरीसुद्धा शोल्डरमधून ब्लाऊज उतरण्याची शक्यता असते. तर पाहू शकता यामुळे मुंड्याचं माप हे परफेक्ट असायला हवं. आणि सर्वात शेवटी दंडघेराचं माप टाका. अशा प्रकारे मुंड्याचं माप परफेक्ट टाका. मुंडा जास्त झाला तरी प्रॉब्लेम येतो, मुंडा कमी झाला तरी प्रॉब्लेम येतो. कमरेचं माप, त्याचबरोबर छातीचं माप आणि सर्वात शेवटी दंडघेराचं माप टाकून फिटिंग करून घ्या. ही रेषा तुमची परफेक्ट येणार. ही जर 4 मापे जर तुम्ही परफेक्ट टाकली ना तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट असा फिटिंगमध्ये येणार नाही, अजिबात चुकणार नाही. अगदी नवीन असाल ना तरीसुद्धा ही मापं परफेक्ट अशी लक्षात ठेवा.